नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM थर्ड इयरमधील गायनेकॉलॉजी या विषयामधील प्रोलॉंग्ड लेबर म्हणजेच उशिरा होणारी प्रसूती याबद्दल आपण क्लास घेणार आहोत. सर्वप्रथम आहे याचे इंट्रोडक्शन. प्रोलॉंग्ड लेबर अकर्स ड्यू टू हायपोटोनिक युटेराइन कॉन्ट्रॅक्शन अँड इन कोऑर्डिनेट युटेराइन ॲक्शन. म्हणजेच जेव्हा डिलिव्हरी होण्याचा वेळ असतो तेव्हा जे युटेराइन कॉन्ट्रॅक्शन होतात ते खूप कमी प्रमाणात होतात. तसेच ते युटेराइन कॉन्ट्रॅक्शन असंतुलित असतात. त्यामुळे जे सर्व्हिक्सचे डायलेशन होण्याची क्रिया असते म्हणजेच सर्व्हिक्सचा जो आकार वाढण्याची क्रिया असते ती क्रिया होत नाही. या सर्व गोष्टींमुळे डिलिव्हरी होण्यास उशीर होतो. तर प्रोलॉंग्ड लेबरचे हे इंट्रोडक्शन आहे. नेक्स्ट प्रोलॉंग्ड लेबरची डेफिनेशन पाहूया. तर when the combined duration of the first and second stage is more than 18 hours, the labor is called as prolonged labor. म्हणजेच जो डिलिव्हरीचा फर्स्ट आणि सेकंड स्टेज असतो त्याचा काळ हा नॉर्मली 15 ते 18 तास असतो. तर डिलिव्हरी होण्यास 18 तासापेक्षा जर जास्त वेळ लागला तर त्याला प्रोलॉंग्ड लेबर असे म्हटले जाते. तर प्रोलॉंग्ड लेबर होण्याचे काय काय कारणे असू शकतात ते पाहूया. अ नंबर ऑफ फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर प्रोलॉंग्ड लेबर. म्हणजेच खूप जास्त फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे प्रोलॉंग्ड लेबर होऊ शकतो. तर यामध्ये सर्वप्रथम फॉल्ट इन पॉवर, पॅसेज आणि पॅसेंजर. तर हे 3 शब्द खूप इम्पॉर्टंट आहेत. पॉवर म्हणजे जी युट्रेसला कॉन्ट्रॅक्शन होण्याची क्रिया असते त्याला पॉवर असे म्हणतात. पॅसेज म्हणजे जे सर्व्हिसचे डायलेशन असते आणि किंवा जे पेल्विसचे डायलेशन असते त्याला पॅसेज म्हणतात. आणि पॅसेंजर म्हणजे जो फिटस असतो त्याला पॅसेंजर असे म्हणतात. तर युट्रेसच्या कॉन्ट्रॅक्शनमध्ये किंवा सर्व्हिसच्या डायलेशनमध्ये किंवा बेबीमध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर यामुळे प्रोलॉंग्ड लेबर होऊ शकतो. म्हणजेच डिलिव्हरी ही उशिरा होऊ शकते. तर यामध्ये सर्वप्रथम फर्स्ट स्टेजमध्ये जे युट्रेसचे कॉन्ट्रॅक्शन्स आहेत त्यामध्ये काय फॉल्ट तयार झाल्यामुळे प्रोलॉंग्ड लेबर होऊ शकतो हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम ॲबनॉर्मल युटेराइन कॉन्ट्रॅक्शन हे एक कॉज आहे. म्हणजे जे युट्रेसचे कॉन्ट्रॅक्शन्स असतात ते ॲबनॉर्मल असतात. यामुळे प्रोलॉंग्ड लेबर होऊ शकतो. तसेच इन कोऑर्डिनेट युटेराइन कॉन्ट्रॅक्शन असल्यामुळे सुद्धा प्रोलॉंग्ड लेबर होऊ शकतो. कोऑर्डिनेट युटेराइन कॉन्ट्रॅक्शन म्हणजे जे युट्रेसच्या फंडसच्या भागात जे 2 युटेराइन पेसमेकर्स असतात ते बॉडीला लोअर युटेराइन सेगमेंटमध्ये ढकलण्यासाठी म्हणजेच फिटसच्या बॉडीला युट्रेसच्या लोअर सेगमेंटमध्ये ढकलण्यासाठी फंक्शन करत असतात. तर ते फंक्शन होत नाही. त्यामुळे बेबी युट्रेसमध्येच राहतो. त्यामुळे डिलिव्हरी होण्यास उशीर होतो. म्हणजेच अनकोऑर्डिनेट युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. तसेच फर्स्ट स्टेजमधील पॅसेजमध्ये काय काय फॉल्ट झाल्यावर प्रोलॉंग्ड डिलिव्हरी होऊ शकते हे पाहूया. म्हणजेच फर्स्ट स्टेजमध्ये जे सर्व्हिक्स डायलेट होण्याची क्रिया असते त्याच्यामध्ये काय समस्या निर्माण होऊ शकतात हे पाहूया. तर यामध्ये सर्वप्रथम आहे सिफेलोपेल्विक डिस्प्रपोर्शन. सिफेलोपेल्विक डिस्प्रपोर्शन म्हणजे जेव्हा बेबीच्या डोक्याचा आकार आणि मदरच्या सर्व्हिक्सचा जो आकार आहे किंवा पेल्विसचा जो आकार आहे तो जुळत नाही त्याला सिफेलोपेल्विक डिस्प्रपोर्शन असे म्हटले जाते. तर सिफेलोपेल्विक डिस्प्रपोर्शन यामुळे प्रसूती होण्यास वेळ लागतो. तसेच प्रसूती होण्यास अडथळा निर्माण होतो व यामुळे मातेला व बाळाला यांच्या दोघांच्या पण जीवाला धोका होऊ शकतो. तर सिफेलोपेल्विक डिस्प्रपोर्शन यामुळे सुद्धा डिलिव्हरी होण्यास उशीर होऊ शकतो. यासोबत सर्वायकल डिस्टोशिया यामुळे सुद्धा प्रोलॉंग्ड लेबर होऊ शकते. सर्वायकल डिस्टोशिया म्हणजे गर्भाशयाच्या कॉन्ट्रॅक्शनची क्रिया सामान्य असूनही जो सर्व्हिक्सचा बाहेरील ऑस असतो तो डायलेस होण्यास म्हणजेच पसरण्यामध्ये अयशस्वी होतो त्याला सर्वायकल डिस्टोशिया असे म्हणतात. यामुळे सुद्धा डिलिव्हरी म्हणजेच प्रसूती होण्यास उशीर होऊ शकते. याचसोबत पेल्विक ट्रोमा असू शकतो. यामुळे सुद्धा प्रोलॉंग्ड लेबर होऊ शकते. याचसोबत मदरचे ब्लॅडर जर फुल झालेले असेल तरी सुद्धा डिलिव्हरी होण्यास उशीर होऊ शकते. तसेच फर्स्ट स्टेजमध्ये पॅसेंजरमध्ये काय काय फॉल्ट येतात म्हणजेच बेबीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स असल्यामुळे लेबर हा उशिरा होऊ शकतो हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम आहे माल पोझिशन.
माल पोझिशन म्हणजेच बेबीची खराब स्थिती, ज्यामध्ये बेबीची पोझिशन ही ब्रीच असू शकते, म्हणजेच पायाळू असू शकते किंवा ऑब्लिक असू शकते किंवा ट्रान्सफर असू शकते. यामुळे सुद्धा डिलिव्हरी होण्यास वेळ लागू शकतो. तसेच माल प्रेझेंटेशन असल्यामुळे सुद्धा प्रोलॉंग्ड लेबर होऊ शकते, ज्यामध्ये जे बेबीचे सिफेलिक प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज आल्यामुळे सुद्धा डिलिव्हरी ही उशिरा होऊ शकते. तसेच कंजेनायटल ॲनोमॅलीज ऑफ द फीटस म्हणजेच बेबीला जन्मजात काही विकृती असल्यामुळे सुद्धा लेबर म्हणजेच प्रसूती होण्यास उशीर लागू शकतो. नेक्स्ट, सेकंड स्टेजमध्ये काय काय कारणे असू शकतात ज्यामुळे प्रोलॉंग्ड लेबर होऊ शकतो. यामध्ये सेकंड स्टेजच्या पॉवरमध्ये काय फॉल्ट झाल्यामुळे प्रोलॉंग्ड लेबर होऊ शकतो हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम आहे युटेराइन इनर्शिया. युटेराइन इनर्शिया म्हणजे युट्रेस हा कॉन्ट्रॅक्शन करण्यास समर्थ नसतो, म्हणजेच युटेराइन इनर्शिया किंवा यालाच फेलियर ऑफ द युट्रेस टू कॉन्ट्रॅक्ट असे सुद्धा म्हणतात. यामुळे सुद्धा बेबीची डिलिव्हरी होण्यास उशीर लागू शकतो. तसेच इनॲबिलिटी टू पुश डाऊन म्हणजे जी मदर आहे ती स्वतः एफर्ट लावत असते की बेबी खाली व्हावं म्हणून पुश करत असते, तर ते खाली पुश करण्याचे जे एफर्ट आहेत करण्यास मदर जर सक्षम नसेल त्यामुळे सुद्धा डिलिव्हरी होण्यास उशीर होऊ शकतो. याचसोबत सेडेटिव्हज किंवा ॲनल्जेसिक्स मेडिकेशन जास्त प्रमाणात दिल्यामुळे सुद्धा उशीर होऊ शकतो. याचसोबत कॉन्ट्रॅक्शन रिंग असल्यामुळे सुद्धा प्रसूती उशिरा होऊ शकते. कॉन्ट्रॅक्शन रिंग म्हणजेच जो युट्रेसचा खालचा भाग असतो, म्हणजेच युट्रेसचे जे लोअर पोर्शन असते ते कॉन्ट्रॅक्ट झालेले असते, म्हणजेच आकुंचन झालेले असते, म्हणून बेबी बाहेर येण्यास समस्या निर्माण होतात. यामुळे सुद्धा प्रसूती होण्यास उशीर होऊ शकतो. तसेच सेकंड स्टेजमध्ये पॅसेजमध्ये काय काय फॉल्ट झाल्यामुळे डिलिव्हरी उशिरा होऊ शकते हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम आहे अँड्रॉइड पेल्विस असल्यावर. अँड्रॉइड पेल्विस म्हणजे पेल्विसचा आकार हा हर्ट शेप्ड असतो व अँड्रॉइड पेल्विसचा खालचा भाग हा नॅरो असतो, म्हणजेच अरुंद असतो. यामुळे बेबीची बॉडी बाहेर येण्यास समस्या निर्माण होते. यामुळे सुद्धा प्रोलॉंग्ड लेबर होऊ शकतो. याचसोबत सीपीडी असू शकते. सीपीडी म्हणजे सिफेलोपेल्विक डिस्प्रपोर्शन. सिफेलोपेल्विक डिस्प्रपोर्शन म्हणजेच मदरच्या पेल्विसचा आकार आणि बेबीच्या हेडचा आकार मदरच्या पेल्विसपेक्षा जास्त असतो. यामुळे सुद्धा लेट डिलिव्हरी होऊ शकते. तसेच अंडर रेसिस्टन्स ऑफ पेरिनियम ड्यू टू प्रिव्हियस कॅरिंग म्हणजेच जे पेरियमच्या अराउंड जे टिश्यू असतात ते अगोदर जर स्कॅरिंग झालेले असतील म्हणजेच टाईट झालेले असतील तर त्यामुळे सर्व्हिक्स डायलेट होत नाही. यामुळे सुद्धा प्रोलॉंग्ड लेबर होऊ शकतो. तसेच लेबरच्या सेकंड स्टेजमध्ये पॅसेंजरमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आल्यामुळे प्रोलॉंग्ड लेबर होऊ शकतो ते पाहूया. यामध्ये सर्वप्रथम आहे माल पोझिशन म्हणजेच बेबीची जी स्थिती आहे ती खराब असल्यामुळे, तसेच माल प्रेझेंटेशन असल्यामुळे, म्हणजेच बेबीचा जो प्रेझेंटिंग पार्ट आहे तो जर काही ॲबनॉर्मल असेल तर लेट डिलिव्हरी होऊ शकते. तसेच बेबीची बॉडीची साईज जर मोठी असेल यामुळे सुद्धा होऊ शकते. तसेच कंजेनायटल मालफॉर्मेशन ऑफ बेबी म्हणजेच बाळामध्ये जर काही जन्मजात खराबी असेल तर यामुळे सुद्धा प्रोलॉंग्ड लेबर होऊ शकतो. नेक्स्ट, यामध्ये आपण ड्युरेशन पाहणार आहोत. तर सर्वप्रथम फर्स्ट स्टेजमध्ये नॉर्मली जी पहिल्यांदा मदर डिलिव्हरी करणार असते म्हणजेच प्रायमी ग्रॅव्हिडा असते त्या मदरला फर्स्ट स्टेजमध्ये 12 घंटे लागत असतात आणि फर्स्ट स्टेजमध्ये जी मदर एकापेक्षा जास्त बाळांना जन्म दिलेली आहे त्या मदरला 8 तास लागत असतात. तसेच सेकंड स्टेजमध्ये जी पहिल्यांदा डिलिव्हरी करत आहे त्या मदरला 2 तास लागतात आणि ज्या मदरने अगोदर डिलिव्हरी केलेली आहे अशा मदरला 1 तास लागतो. नेक्स्ट, प्रोलॉंग्ड डिलिव्हरीचे काय काही चिन्हे आणि लक्षणे आहेत ती पाहूया. यामध्ये सर्वप्रथम पेशंट लुक डिस्ट्रेस म्हणजेच पेशंटला त्रास झाल्यासारखे दिसून येते. तसेच ड्राय माउथ ड्यू टू प्रोलॉंग्ड माउथ ब्रिदिंग म्हणजेच मदरने तोंडाने श्वास घेतल्यामुळे मदरचे ड्राय माउथ होते म्हणजे तोंड कोरडे पडते. तसेच प्रेझेंट ऑफ डिहायड्रेशन म्हणजेच मदरच्या शरीरामध्ये फ्लुइडची कमतरता येते. याचसोबत पेन मोर ऑन बॅक रेडिएटिंग टू थिंग रॅदर दॅन इनसाइड द ॲबडॉमन. जो मदरला पेन होत असतो तो बॅक साईडला सुद्धा रेडिएट होऊन बॅक साईड सुद्धा खूप जास्त प्रमाणात दुखत असते. तसेच इनिशियली पेन मे बी सिव्हिअर फ्रिक्वेंट अँड प्रोलॉंग्ड बट लेटर डिक्रीज. जो मदरला पेन होत असतो तो खूप सिव्हिअर असतो आणि तो सिव्हिअर पेन सतत सतत होत असतो आणि खूप जास्त वेळासाठी असतो, परंतु तो नंतर कमी होतो. तसेच
मदरचे युट्रेस हे टेंडरनेस म्हणजे तठरलेले असते आणि मदर ही रिलॅक्स फील करत नसते. तसेच फिटल डिस्ट्रेस मे बी प्रेझेंट म्हणजेच बाळाला सुद्धा त्रास होऊ शकतो. तसेच फेजेस लॅटेंट फेजेस म्हणजेच पहिल्या फेजमध्ये इन प्रायमी ग्रॅव्हिडा, तर लेबरच्या पहिल्या फेजमध्ये प्रायमी ग्रॅव्हिडामध्ये लेबर होण्यासाठी नॉर्मली 8 तास लागतात आणि मल्टी ग्रॅव्हिडामध्ये लेबर होण्यासाठी 4 तास लागत असतात. तर प्रायमी ग्रॅव्हिडा मदरमध्ये जर 20 तासाच्या वर आणि मल्टी ग्रॅव्हिडा मदरमध्ये 14 तासाच्या वर जर वेळ लागत असेल तर यामुळे सुद्धा प्रोलॉंग्ड लेबर होऊ शकतो. प्रोलॉंग्ड लेबर असलेल्या मदरमध्ये काय काय रिस्क म्हणजेच काय काय धोके असतात ते पाहूया. यामध्ये सर्वप्रथम फिटसला काय काय धोके होऊ शकतात ते पाहूया. फिटलला हायपोक्सिया होऊ शकतो म्हणजेच फिटसला ऑक्सिजनची कमतरता होऊ शकते. याचसोबत फिटल ॲसिडोसिस होऊ शकतो. फिटल ॲसिडोसिस म्हणजे जेव्हा बाळ गर्भाशयामध्ये असते तेव्हा फिटसच्या ब्लडमध्ये खूप जास्त प्रमाणात ॲसिडचे प्रमाण वाढलेले असते. त्याला फिटल ॲसिडोसिस असे म्हणतात. तसेच इंट्रायुटेराइन इन्फेक्शन होऊ शकते. याचसोबत इंट्राक्रेनियल हेमोरेज होऊ शकतो. याचसोबत इन्क्रीज ऑपरेटिव्ह डिलिव्हरी म्हणजेच आईला आणि बाळाला जर जीवाचा धोका असेल तर ऑपरेशन डिलिव्हरी करण्याची म्हणजे सिजेरियन सेक्शन करण्याची आवश्यकता पडू शकते. याचसोबत मॅटर्नल धोके काय असू शकतात ते पाहूया. यामध्ये परपेरियल सेप्सिस होऊ शकते. परपेरियल सेप्सिस म्हणजेच जेनेटल ट्रॅकमधील इन्फेक्शन. याचसोबत मदरला डिस्ट्रेस होऊ शकते. डिस्ट्रेस म्हणजे मदरला खूप जास्त त्रास होतो. तसेच पोस्टपार्टम हिमोरेज होऊ शकते. ट्रॉमा होऊ शकतो. याचसोबत सब इन्व्हॉल्युशन होऊ शकते. सब इन्व्हॉल्युशन म्हणजे गर्भाचा जो वाढलेला आकार असतो तो आकार नॉर्मल होत नाही. याला सब इन्व्हॉल्युशन असे म्हणतात. नेक्स्ट, प्रोलॉंग्ड लेबर होऊ नये यासाठी काय काय प्रिव्हेन्शन करतात ते पाहूया. सर्वप्रथम आहे प्रोलॉंग्ड लेबरला रिस्पॉन्सिबल असलेले फॅक्टर लवकरात लवकर डिटेक्ट करणे. जसे की बिग बेबी म्हणजेच बेबीचा साईज मोठा असेल तर, किंवा स्मॉल वुमन असेल, किंवा माल प्रेझेंटेशन असेल, किंवा माल फॉर्मेशन असेल हे डिटेक्ट करावे. याचसोबत प्रोलॉंग्ड लेबर अर्ली डिटेक्ट करण्यासाठी पार्टोग्राफचा यूज करावा. तसेच ऑक्सिटोसिन ड्रिप स्टार्ट करून लो रप्चर ऑफ मेम्ब्रेन करून इंडक्शन ऑफ लेबर करावे. तसेच युटेराइन कॉन्ट्रॅक्शन वाढवण्यासाठी सुपाईन पोझिशन व्यतिरिक्त इतर पोझिशन द्याव्यात. म्हणजेच उभा टाकलेली पोझिशन असेल किंवा लर्निंग फॉरवर्ड ऑन क्नी विथ अप्पर बॉडी लिनिंग फॉरवर्ड म्हणजेच गुडघ्याच्या साहाय्याने थांबून चेस्ट अप्पर साईडला करण्यास सांगावे. याचसोबत डिहायड्रेशन अवॉइड करण्यासाठी ॲड्युकेट फ्लुइड द्यावे. तसेच पेन रिलीफ करण्यासाठी पेन किलर्स म्हणजेच ॲनॅल्जेसिक्स मेडिकेशन्स द्याव्या. नेक्स्ट, प्रोलॉंग्ड लेबर असलेल्या मदरची मॅनेजमेंट कशी करावी हे पाहूया. यामध्ये केअरफुली इव्हॅल्युएशन करून प्रोलॉंग्ड लेबरचे काय नेमके कारण आहे ते फाइंड आउट करावे. नंतर प्रोलॉंग्ड लेबरचे मदरवर होणारे इफेक्ट आणि फिटसवर होणारे इफेक्ट्स असिस्ट करावे व त्याची मॅनेजमेंट करावी. नंतर इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी अवॉइड करणे. नॉर्मल डिलिव्हरी होत असेल तर ऑक्सिटोसिन इन्फ्युजन करून बेबी डिलिव्हर करावे. तसेच जर वजायनल डिलिव्हरी पॉसिबल असेल तर वजायनल डिलिव्हरी करावी किंवा कॉम्प्लिकेशन्स असतील तर सी सेक्शन परफॉर्म करतात. नेक्स्ट, प्रोलॉंग्ड लेबरची नर्सिंग मॅनेजमेंट कशी करावी हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम मदरला आणि तिच्या फॅमिलीला सायकोलॉजिकली सपोर्ट करावा. तसेच फ्लुइड बॅलन्स करण्यासाठी IV इन्फ्युजन करावे. नंतर मदर आणि फिटसची कंडिशन केअरफुली असिस्ट करावी. याचसोबत इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी एसेप्टिक टेक्निकचा वापर करावा. थँक्यू.